की जेव्हा जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलता, त्यांच्याविषयी तुमच्या कलेतून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमच्या मनात नेमके विचार काय असतात आणि तुम्ही महाराष्ट्राला काय सांगू इच्छिता? खूप झाले प्रश्न, पण तरी नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सिनेमाच्या दुसराच आहे. पहिला विषय वेगळा होता, त्याचा संदर्भ वेगळा होता. एकतर हा पार्ट 2 नाही आहे त्या सिनेमाचा, हे मला आधीच क्लिअर करायचं आहे. हा सिनेमा वेगळा आहे, त्याचा विषय वेगळा आहे. शेतकरी आत्महत्या प्रश्न मला बरेच वर्ष त्रास देत होता. म्हणजे का? आणि मग त्याचं जेव्हा रिसर्च केलं की काय काय आहे आणि किती त्यांची कर्ज आहेत, का आत्महत्या करतात, तेव्हा असा विचार आला की साधारण 14 लाख कोटीचं कर्ज माफ केले ऑफ इंडस्ट्रियलिस्ट आणि यांचं, आणि मग शेतकरी का आत्महत्या करतो काही हजार रुपयांसाठी. तर कुठेतरी त्याच्यावरती एक रिफ्लेक्ट करणं खूप मला गरजेचं वाटत होतं. आणि मग तो सिनेमा करायचा. ते बेसिकली इट वॉज अन ॲक्सिडेंट. हा सिनेमा, ही जी 2 मुलं आहेत ज्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, भार्गव आणि त्रिशा, हे त्यांचा सिनेमा बघून मी खूप इम्प्रेस झालेलो होतो. ज्याला त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं त्यांना घरी बोलवलं आणि असं डोक्यात आलं की ह्या दोघांना घेऊन एक सिनेमा करायचा. आणि खूप दिवस ते डोक्यात होतं. आणि मग ती 2 शेतकऱ्यांची मुलं आणि त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली. आणि हाऊ वुड शिवाजी महाराज रिॲक्ट टू इट, हा एक विषय आला. आणि मग ते होत गेलं आणि सिनेमा आकाराला आला. आणि टुडे आय एम व्हेरी हॅपी तो आकाराला आला, कारण हा प्रश्न खूपच गंभीर आहे. आजही या वर्षी ओला दुष्काळ आहे, शेतकरी आत्महत्या अजूनही चालू आहेत. जवळजवळ रोज आत्महत्या होते, जवळजवळ नाही रोजच आत्महत्या होतात. तरी आपण का, म्हणजे कॅन वी डू समथिंग, म्हणजे त्याच्यावरती एक फोकस टाकला तर काही होऊ शकतं का? सिनेमा हिरो हिरोईन नाही आहे सिनेमात. हा बेसिकली सिनेमा महाराज किती चिडू शकतात हे कळेल आपल्याला महाराष्ट्रात घडणाऱ्या गोष्टींबद्दल. त्याबरोबर इतरही गोष्टी आहेत ज्या आपल्याला ॲड्रेस करायच्या त्याच्यात. मराठी माणूस हा याची गोष्ट आहेच ती. आपल्याच राज्यात आपलीच कुचंबना होते का, आणि हाऊ वुड महाराज रिॲक्ट टू इट. 2-3 गोष्टी एकत्र करून हा सिनेमा झाला. वा सर, एकंदरीत तुमचं मत ऐकून आम्हा सर्वांना खरंच आनंद होतोय की आज महाराष्ट्रात असे दिग्दर्शक आहेत, असे कलाप्रेमी आहेत आणि असा सामान्य माणूस आहे जो कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रश्न विचारण्यासाठी तयार आहे आणि महाराजांचे आदर्श, महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठी तयार आहे. धन्यवाद महेश सर. आता मी जास्त